राज्यामध्ये भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात आणि विधानसभेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं असं मत असल्याची माहिती मिळते। सर्वेक्षणाआधारे विधानसभा उमेदवार निवडणार आणि फडणवीसांना जागा निश्चितीचा अधिकार आहे असं सूत्रांकडून कळतंय। कोर कमिटीमध्ये जागा वाटप आणि रणनीतीवरची चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे की भाजपने विधानसभेला 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात। सर्वेक्षणात आधारे उमेदवार निवडले जातील आणि फडणवीसांना जागा निश्चितीचा अधिकार असेल असं सूत्रांकडून कळतंय। कोर कमिटीच्या जागा वाटप आणि रणनीती संदर्भात झालेल्या चर्चेतून सूत्रांकडून ही माहिती मिळते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आहेत आपल्यासोबत। तुषार, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दृष्टीने भाजप आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं म्हणावं लागेल, काय ठरलंय बैठकीत? भाजपाच्या या ठिकाणी ज्या बैठक आहे त्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन बैठक असल्याचं पाहायला मिळतंय। काल आपण पाहिलं असेल तर भूपेंद्र यादव प्रभारी यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सर्व भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे की राज्यामध्ये जवळपास 60% जागा या भाजपाने लढवायला हव्यात, म्हणजे 150 ते 160 जागा या भाजपाने लढवायला हव्यात। त्याचप्रमाणे या जागा वाटपामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा शब्द हा अंतिम शब्द असणार आहे। जागा वाटप युतीमध्ये करत असताना देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे आणि त्याचप्रमाणे उमेदवार निवडत असताना देखील सर्व अधिकार हे देवेंद्र फडणवीसांनाच दिलेले आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये देखील देवेंद्र फडणवीसांचा अंतिम शब्दच असणार आहे। कारण की काल जी बैठक झाली या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख सर्व कोर कमिटी सदस्य बैठकीला उपस्थित होते। त्यानंतर आता 24 तास पूर्ण होते तोपर्यंत आता पुन्हा सर्व महामंत्र्यांची बैठक भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली होताना पाहायला मिळणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या बैठकांचं सत्र आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळतंय, कारण की 16, 17, 18 आणि आपल्याला कळेलच कशा पद्धतीने आता भाजपचं काम असणार आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने। धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी येते, भाजप प्रभारी भूपेंद्र यादव विधानसभा निवडणुकीसाठी ऍक्शन मोडवरती आलेत। भाजपच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत। भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपच्या महामंत्र्यांसोबत भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांची तातडीची बैठक होणार आहे आणि ही बैठक थोड्याच वेळात भाजप प्रदेश कार्यालयामध्ये होणार आहे। या बैठकीमध्ये प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री संजय केणेकर, विजय चौधरी, विक्रांत पाटील, माधवी नाईक, चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय या बैठकीला उपस्थित असतील आणि या बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्रातील 5 महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे। आता पुढची बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार आज मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात विशेष काळजी घेण्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय। गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवारांची सुरक्षा वाढवली आहे। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मालेगावात दाखल झाली। यावेळी यात्रेत शिवसेनेचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अजित पवारांचं स्वागत केलं। दरम्यान अजित पवारांनी जनतेशी संवाद साधला। राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता यावी यासाठी जनतेने मदत करावी असं आवाहन अजित पवारांनी जनतेला केलं। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला। एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील रस्त्यावर उतरलेत, तर दुसरीकडे ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आक्रमक पवित्रा दिसतोय। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी जवाब दो आंदोलन पुकारलंय। पुण्यातल्या मोदीबाग इथल्या शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर रमेश केरे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे। पवारांच्या कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते धडकणार असल्यामुळे मोदी बागेसमोर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। अजित पवारांनी जनसन्मान यात्रा नाशिकनंतर धुळ्यामध्ये त्यांची दाखल झाली आहे यात्रा। यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती 288 जागा पूर्ण ताकदीने लढणार असं प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं। दरम्यान मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे तीनही नेते एकत्रितपणे राज्याच्या